नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासमधील पाठ 22वा आपल्या गरजा कोण पुरवतात तो पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सांगा पाहू, तुमचे वडील काय काम करतात? तुमचे आजोबा कोणते काम करायचे? मोठेपणी तुम्हाला कोण व्हायला आवडेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या घरात विचारून आणि तुमच्या मनानं लिहायची आहेत। आता इथं काही चित्र येत आहेत। पहिल्या चित्रात शेतकरी आहे, दुसऱ्या चित्रात एक शिक्षिका दिसत आहेत, तिसऱ्या चित्रामध्ये डॉक्टर दिसत आहेत, चौथ्या चित्रामध्ये एक गवळी दिसतोय, पाचव्या चित्रामध्ये कुंभार दिसतोय, सहाव्या चित्रामध्ये दुकानदार दिसतोय आणि सातव्या चित्रामध्ये कुक्कुटपालन करणारी व्यक्ती दिसते। आता बघा, आपल्याला विचारलंय काय, ही चित्र पाहून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितली आहेत। काय प्रश्न आहेत? यापैकी काही लोक तुम्ही नक्कीच पाहिली असतील, त्यांची नावे सांगा। यात ते बहुतांश म्हणण्यापेक्षा सगळेच लोक आपण बघितलेले आहेत, त्याची नावं आपल्याला त्यांनी विचारली आहेत। आपण सांगूया, शेतकरी, डॉक्टर, गवळी, कुंभार, दुकानदार, कुक्कुटपालन करणारा, अशी या सर्वांची नावं आहेत। दुसरा प्रश्न कोणता विचारलाय? यापैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे? बघा बरं, कोणकोणत्या लोकांशी आपला संबंध येतो? साहजिक आहे, बऱ्याचशा लोकांशी आपला संबंध आलेला असणार आहे। शेतकरी, डॉक्टर, गवळी, कुंभार, दुकानदार, कुक्कुटपालन करणारा यांच्याशी आमचा संबंध आलेला आहे। तिसरा प्रश्न काय विचारलाय बघूया आपण। तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात? आता यांच्याकडून आपल्या कोणत्या गरजा पूर्ण होतात? तर आमची अन्नधान्याची गरज, आरोग्याची गरज, दूध, किराणा सामान, काही वस्तूंची गरज, या बाबी त्यांच्याकडून पूर्ण होतात। बाळांनो, लक्षात घ्या, हवा, पाणी, अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत। या सर्व सजीवांच्या गरजा आहेत, त्या माणसांच्या सुद्धा गरजा आहेत, पण याशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत। जसे तुम्हाला कपडे लागतात, मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक लागतात, घरी कोणी आजारी पडले तर डॉक्टर लागतात। आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात। त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात। त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणतात। आता व्यवसायांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत। व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत, त्यांचे प्रमुख 4 भाग पडतात। कोणते कोणते 4 भाग आहेत बघूया आपण। यातला पहिला भाग आहे निसर्गावर आधारित व्यवसाय, उदाहरणार्थ शेती, मासेमारी इत्यादी। उद्योग म्हणजे मोटार तयार करणे, माठ तयार करणे, कापड तयार करणे इत्यादी। व्यापार, उदाहरणार्थ दुकानदार, शेती, बाजार इत्यादी। सेवा पुरवणे, उदाहरणार्थ बँक, शिक्षक, डॉक्टर इत्यादी। आता शेतीचं महत्त्व आपल्याला बघायचं आहे। लक्षात घ्या, आपल्या देशात शेती हा फार महत्त्वाचा व्यवसाय आहे। शेतकरी शेतात काम करतो, त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते। आपल्या आजूबाजूला आपण शेतकरी बघत असतो आणि शेतकऱ्यांची आपण बऱ्यापैकी मुलं आहोत, त्यामुळं आपल्याला ही गोष्ट माहिती आहे। आपल्या आहारात भाकरी, चपाती, भात, वरण, आमटी, भाजी, कोशिंबीर असे पदार्थ असतात। तर या व्यतिरिक्त सुद्धा काही जणांच्या जेवणामध्ये फळभाज्या असतील, फळं असतील, दूध असेल, मांस असेल। आता हे जे दिलेले पदार्थ आहेत, हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार। शेतात ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्य तसेच पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या जातात। आणि मग या कधी आपण घरी वापरतो, कधी त्या बाहेर नेऊन विकतो किंवा बाहेरून कधी आपण विकत आणतो आणि त्यांचा वापर करून आपण अन्न शिजवत असतो, अन्न खात असतो। याशिवाय आपल्या इतर गरजा सुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात। उदाहरणार्थ ऊसापासून साखर मिळते, कापसापासून कापड मिळते, कापड बनतं, ते आपल्याला कपडे बनवण्यासाठी वापरता येतं। लक्षात घ्या मुलांनो, फळे, फुले आणि औषधी वनस्पतीवर केली जाते।
आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे काय, तर शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून इतर व्यवसाय करता येतात. शेतात चारा तयार होतो, त्याचा उपयोग गाई, म्हशी, शेळ्या यांच्यासाठी होतो. त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाळता येतात. जनावरांपासून आपल्याला दूध, मांस, कातडी इत्यादी मिळते. शेतात धान्य तयार होते, या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाळता येतात. शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत, जॅम, जेली या गोष्टी तयार करता येतात. शेळीपालन, कोंबडी पालन, पशुपालन, प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात. त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणतात. शेतीपूरक व्यवसाय म्हणजे तुम्हाला समजलं असेल, गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात. आजोबा, वडील जे काम करत आले तेच काम काही वेळेस मुले सुद्धा सुरू ठेवतात. पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो. आता उद्योग म्हणजे काय? उद्योगांमध्ये कच्चा माल घेतात, त्यावर प्रक्रिया करतात, त्यातून नवीन पक्का माल तयार होतो. कुंभार मामा माठ तयार करतात, हा एक प्रकारचा उद्योग आहे. आता उद्योग कशा कशा प्रकारे केले जातात ते आपण बघणार आहोत, किंवा उद्योग म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, माठ तयार करणे हा एक उद्योग आहे. माठ तयार करताना ते काय काय काम करतात हे तुम्ही बघितलं असेल. आता चित्र बघूया आपण. बघा, पहिलं चित्र, कुंभार मामा आहेत. कुंभार मामा काय करतात? कुंभार मामा आधी चांगली माती मिळवतात, नंतर ते काय करतात, तर नंतर त्या मातीपासून माठ चांगले बनावेत म्हणून मातीमध्ये इतर काही पदार्थ मिसळतात. मग मिसळल्यानंतर ते काय करत असतील, तुम्ही कधी बघितलंय का रे? नाही बघितलं? ठीक आहे. बघा, त्यात पाणी मिसळून त्याचा ते चिखल करतात. याला माती मळणे असं म्हणतात. जसं आपण कणिक मळतो तसं माती मळणे असं म्हटलं जातं. त्यानंतर ते काय करतात, इथे तुम्हाला दिसते चित्रामध्ये, ही मळलेली माती चाकावर फिरवून त्यापासून माठ तयार करतात. मग तयार झालेला माठ आहे असं वापरता येत नसतो, तर हे जे कच्चे माठ आहेत, चाकावरती फिरवून तयार केलेले कच्चे माठ भाजून पक्के केले जातात. आणि मग जेव्हा हे माठ पक्के केले जातात तेव्हा त्यापासून तयार होणारा माठ किंवा डेरा म्हणतो आपण त्याला, तो आपल्याला मिळू शकतो. लक्षात घ्या, माठ बनवण्याच्या उद्योगात कच्चा माल आहे माती, पक्का माल आहे माठ. माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल तयार करण्यासाठी जे काही केले ती आहे प्रक्रिया. ही प्रक्रिया म्हणजेच उद्योग. कुंभार मामा जसा माठ तयार करतात त्याप्रमाणे लाकूड, बांबू, फूल इत्यादीपासून काही वस्तू तयार केल्या जातात. ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करता येतात त्यांना हस्तोद्योग किंवा कुटीरोद्योग म्हणतात. लक्षात घ्या, काही कारखाने मात्र मोठे असतात. तेथे अनेक लोक यंत्रांच्या सहाय्याने काम करतात. तुमच्या शाळेची बस, सायकल, वही पुस्तकांचा कागद अशा वस्तू कारखान्यांमध्ये बनवल्या जातात. तुमच्या जिल्ह्यात देखील असे उद्योग आहेत. दिलेल्या जिल्ह्याच्या नकाशावरील कृती पूर्ण करा. आता आपल्याला नकाशाशी मैत्री या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा नकाशा दिला आहे आणि यावर आधारित प्रश्न विचारले आहेत. काय प्रश्न आहे पहिला बघूया. सूतगिरणी उद्योग असलेल्या ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा. लक्षात घ्या, आपल्याला सूतगिरणीचं चिन्ह कोणतं आहे ते पहिल्यांदा बघावं लागेल. असा पंचकोन म्हणजे चिन्ह आहे आणि मग या नकाशात तो पंचकोन कुठं आहे? अगदी बरोबर, या नकाशामध्ये हा पंचकोन आहे. सांगोला या ठिकाणी. तर त्या नावाभोवती आपल्याला चौकट करायची आहे. ही कृती तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या करायची आहे. दुसरा प्रश्न काय विचारला बघूया. आपल्या तालुक्यात अनेक उद्योग आहेत. तुम्हाला माहीत असलेल्या उद्योगांची नावे सूचीमधील चिन्हांपुढे लिहा. लक्षात घ्या, आपला तालुका सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ आहे. बघा, अनगर इथं साखर कारखाना आहे. तसंच टाकळी सिकंदर इथं सुद्धा साखर कारखाना आहे.
आणि मग त्यासाठी आपण गोल चिन्ह वापरूया आणि त्या गोल चिन्हापुढे आपण साखर कारखाना हे नाव लिहूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. सूचीतील चिन्हांचा वापर करून विविध उद्योग आपल्या तालुक्यात दाखवा. बघा, आपण आता गोल चिन्ह वापरून दाखवले, मगाशी दाखवले अनगर. गोल चिन्ह वापरून आपण काय करूया, साखर कारखाना दाखवूया. आणि अंडाकृती चिन्ह वापरून आपण काय करूया, तर सूतगिरणी दाखवूया, जी वाघोली या ठिकाणी आहे. तेल गिरणी उद्योगाचे नकाशातील चिन्ह रंगवा व त्या ठिकाणच्या नावाला गोल करा. बघा, तेल गिरणीचं चिन्ह कोणतं आहे, चौकोन आहे. तो कुठं आहे, तो आपण रंगवून घेतला आणि त्याच्या गावाचं नाव आहे बार्शी. याला आपण चौकट करायची आहे. ही कृती तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पूर्ण करायची आहे. माहीत आहे का तुम्हाला, कच्चा माल, उद्योग व पक्का माल ही साखळी खालील तक्त्याच्या आधारे समजून घ्या. आता तक्ता येतोय आपल्यासमोर एक. काय आहे तक्ता, तो आपण बघूया. या तक्त्याच्या आधारे आपल्याला ही प्रक्रिया समजून घेता येईल. म्हणजे कच्चा माल, उद्योगाचं नाव आणि पक्का माल. चला तर मग तक्त्या आपण सुरुवात करूया. तक्त्याला कच्चा माल ऊस, उद्योगाचे नाव साखर उद्योग, पक्का माल साखर. कापड, कपडे निर्मिती, शर्ट, जीन्स किंवा फ्रॉक. कच्चा माल पुढचा कोणता येतो बघूया. पुढचा कच्चा माल आहे बांबू. टोपल्या बनवणे, टोपल्या. कच्चा माल मैदा, उद्योगाचं नाव बेकरी उद्योग, पक्का माल बिस्किट, पाव किंवा खारी. जरा डोके चालवा. काय विचारलं आपल्याला, चित्रातील या वस्तू तुम्ही वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील. या वस्तूंची नावे चित्राखाली दिलेल्या चौकटीत लिहा. आधी वस्तू कोणत्या कोणत्या येत आहेत ते आपण बघूया. तुम्हाला वस्तू बघितली की त्यांची नावं सहजपणे सांगता येतील. चला तर मग या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत, ही चित्र तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, तुम्ही ती बघू शकता. बघा, गव्हाच्या लोंब्या आहेत, फळं आहेत, काही फुलांचा एक हार बनवलेला आहे. त्यानंतर मोटार कार आहे. त्यानंतर ब्रेड आहे. नंतर लोणची आणि पापड आहेत. गाडीचं मोठं टायर आहे आणि एक साखरेचं पोतं सुद्धा आहे. आता आपल्याला याची नावं लिहायची आहेत. तर गव्हाची लोंबी किंवा गहू लिहूया. फळे, फुलांचा हार, कार किंवा मोटार, ब्रेड, लोणची आणि पापड, त्यानंतर टायर आणि साखर ही नावं लिहून घेतली. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ही कृती पूर्ण करायची आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेत, चित्रातील कोणत्या वस्तू शेतात तयार होतात. शेतात बनणाऱ्या वस्तू कोणत्या सहजपणे सांगता येईल तुम्हाला. या चित्रामध्ये पहिलं चित्र जे आहे गहू आणि दुसरं चित्र म्हणजे फळ. या दोन गोष्टी शेतामध्ये तयार होतात. कोणत्या वस्तू घरच्या घरी तयार करता येतात. यातल्या कोणत्या वस्तू घरच्या घरी तयार करता येतात तुम्हाला सहजपणे या गोष्टी सांगता यायला पाहिजे. घरच्या घरी फुलांचा हार, त्याचबरोबर लोणचे आणि पापड या गोष्टी आपल्याला घरच्या घरी तयार करता येऊ शकतात. कोणत्या वस्तू कारखान्यात तयार होतात हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल. बघा, मोटार कार, त्याचबरोबर ब्रेड सुद्धा बेकरीमध्ये किंवा कारखान्यामध्ये येतो. टायर गाडीचे आणि त्याचबरोबर साखर या वस्तू कारखान्यामध्ये तयार होतात. माहीत आहे का तुम्हाला, काय माहीत आहे का तुम्हाला, गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात विशिष्ट व्यवसाय किंवा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. हे उद्योग किंवा व्यवसाय त्या काम करणाऱ्या कारागिरांमुळे व उत्पादनाच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, सोलापूरची सोलापुरी चादर, कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, पैठणची पैठणी साडी इत्यादी. तुमच्या परिसरातील अशा उद्योगांचा किंवा व्यवसायांचा शोध घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, चला बघूया काय लक्षात ठेवा म्हणून सांगितलंय. माणसाने अनेक व्यवसाय निर्माण केले आहेत, परंतु या व्यवसायासाठी लागणारी साधन सामग्री त्याला निसर्गातूनच मिळते. निसर्ग सर्व सजीवांच्या गरजा पुरवतो. निसर्गाबद्दल आदर बाळगा. आपण काय शिकलो हे आपल्याला बघायचं आहे.
काय काय शिकलो आपण या पाठामध्ये? तर माणसाच्या गरजेतून उद्योग व्यवसाय निर्माण झाले, उद्योगांचे व्यवसायांचे प्रकार, शेती व्यवसायाचे महत्त्व, उद्योग म्हणजे काय, जिल्ह्यातील उद्योगांची माहिती, या गोष्टी आपण शिकलो. याच व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा स्वाध्याय सुद्धा बघणार आहोत. चला तर मग आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. स्वाध्याय अ, थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, आपल्या देशात शेती नाही केली तर काय परिणाम होईल किंवा काय परिणाम होतील? तुम्हाला सहजपणे सांगता येईल. आपल्याच काय कोणत्याच देशात जरी शेती नाही केली तर जनावरं, माणसं यांना अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनाच जिवंत राहणे मुश्किल होईल आणि मग काम करता येणार नाही जिवंत न राहिल्यामुळं. त्यामुळं सजीवांचं जीवन पृथ्वीवरचं संपून जाईल किंवा आपल्या देशातलं संपून जाईल. दुसरा प्रश्न काय येतो बघूया. तुमच्या परिसरातील व्यक्ती कोणकोणत्या व्यवसायात आहेत ते लिहा. आता मी तुमच्या परिसरातल्या ज्या व्यक्ती बघितल्या त्याच्यावरून मी काही व्यवसाय लिहिले आहेत. या व्यतिरिक्त काही व्यवसाय असतील तर ते तुम्ही लिहू शकता. आमच्या परिसरातील लोक शेती, कारखान्यात नोकरी, दुग्ध व्यवसाय, कोंबड्या पाळणे इत्यादी व्यवसायात आहेत. आता थोडक्यात उत्तरे द्या मधला पुढचा प्रश्न कोणता येतो तो बघूया. थोडक्यात उत्तरे द्या मधला पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न कोणता येतोय तो बघूया. उद्योगांची 3 उदाहरणे द्या. बघा, उद्योगांची 3 उदाहरणे विचारली आपल्याला. आपण ती सहजपणे सांगू शकतो. उत्तर, कापड उद्योग, गॅरेज उद्योग, कापड उद्योग ही उद्योगांची 3 उदाहरणे आहेत. आ, साखळी पूर्ण करा. कापूस, टिंबटिंब, कापड. तर सूतगिरणी, कापूस सूतगिरणीमध्ये जातो त्यापासून कापड बनतं. टिंबटिंब, फळ प्रक्रिया, जॅम किंवा जेली. कशापासून होते फळ प्रक्रिया? कशावरती होते तर फळांवरती होते, फळे. आणि शेवटचं लोखंड, मोटार उद्योग, टिंबटिंब. उत्पन्न काय होतं मोटार उद्योगातून? तर मोटारी तयार होतात. हा संपूर्ण स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहा आणि पाठ समजून घ्या.